नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना यासाठी शुद्धीपत्रिका काढण्यात आलेली आहे। यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे। हा सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्यातर्फे 5 मार्च 2024 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। काय नक्की आहे या GR मध्ये, याचा लाभ कोणत्या जिल्ह्यासाठी होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, येथे शासन शुद्धी पत्रिका दिलेले आहे। यामध्ये काय देण्यात आलेले आहे ते आपण आता थोडक्यात जाणून घेऊया। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्प मुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे। तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्यांची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधींनी केलेल्या विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्यांकरता शासन कार्य नियमावली मधील कलम 29(1) च्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक 29/7/2022 च्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील 3 यामधील नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालील प्रमाणे केलेल्या बदलास याद्वारे शासन मान्यता देण्यात आली आहे। आता योजनेचा तपशील काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2018 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास सन 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2019 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास सन 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास अथवा सन 2017-18, सन 2018-19 व 19-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड म्हणजेच मुद्दल प्लस व्याज परतफेड केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा 19-20 या वर्षात घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। मात्र सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्प मुदत पीक कर्जाची रक्कम 50,000 कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाच्या मुद्दलेच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे। तर आपल्या कोल्हापूरच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।